मित्रांनो, अखेर प्रतीक्षा संपली। लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर। तारीख ठरली। मुख्यमंत्री यांनी सांगितली पुढच्या हप्त्याची तारीख। मित्रांनो, ज्या लाडक्या बहिणींना पुढच्या हप्त्याची प्रतीक्षा होती, आता त्या महिलांची प्रतीक्षाही संपलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री यांच्या मार्फत खूप मोठी खुशखबर ही देण्यात आलेली आहे। अखेर हप्त्याची तारीख ही ठरली। तर जेवढ्या पण बहिणी आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते, आता त्या बहिणींची प्रतीक्षाही संपलेली आहे। कारण की आता या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री साहेब यांनी पुढील हप्त्याची तारीख ही सांगितलेली आहे आणि पुढील हप्ता हा महिलांच्या बँक खात्यावरती कधी जमा होणार आहे याबाबत या ठिकाणी सविस्तरपणे मुख्यमंत्री यांच्या मार्फत माहिती ही देण्यात आलेली आहे। तर तुम्ही सुद्धा जर लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुढील हप्त्याची वाट पाहत असाल तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेऊया की मुख्यमंत्री साहेब यांनी पुढील हप्त्याबाबत कोणती तारीख ही सांगितलेली आहे। मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने गरजू महिलांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने लाडकी बहीण योजना सुरू केली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत दिवाळी आधीच राज्य सरकारने चौथा आणि पाचवा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा केला होता। त्यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी ही गोड झाली होती। लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे। ही योजना महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे। या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहे। या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1500 रुपये थेट जमा केले जातात। आता या अनुदानात देखील वाढ करण्याबाबतची घोषणा झाली आहे। आता पुढील हप्ते महिलांना दरमहा 2100 रुपये प्रमाणे देण्याची घोषणा करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम ही महिलांना कोणत्याही अटीशिवाय वापरता येते। मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये सध्या ही योजना प्रचाराचा मुद्दा बनली असून या योजनेवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। असे असतानाच आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आणली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। तर आता लाडक्या बहिणींसाठी ही खुशखबर काय आहे, तर या योजनेअंतर्गत जुलैपासून महिलांच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली। निवडणूक आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा 2 महिन्यांचे ॲडव्हान्स पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते। मात्र आता सर्वच लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याची, म्हणजेच डिसेंबरच्या हप्त्याची। की डिसेंबर महिन्याचा हप्ता आता महिलांना कधी मिळणार आहे याकडे सर्वांचे लक्ष हे लागून आहे। तर अशातच आता या ठिकाणी महायुती सरकारवर एकीकडे या योजनेवरून विरोधकांनी टीकेची लाट पसरवली आहे। ऐन दिवाळीच्या तोंडावरती ही योजना सुरू केली आहे अशा टीका विरोधक करत आहेत। तर आता दुसरीकडे विरोधकांना सत्ताधारी यांच्याकडून देखील तोंडीस तोंड उत्तर दिले जात आहे। यातच आता लाडकी बहीण या योजनेसंदर्भात शासनाकडून खूप मोठी खुशखबर ही देण्यात आली आहे। तर आता लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याबाबत काय खुशखबर मुख्यमंत्री यांच्या मार्फत देण्यात आली आहे या ठिकाणी सविस्तर जाणून घेऊया। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, काय म्हणाले मुख्यमंत्री। मुख्यमंत्री यांनी नुकतीच डिसेंबरच्या हप्त्याबाबत एक महत्त्वाची अशी घोषणा केली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार मतदान पार पडल्यानंतर लगेचच लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता हा महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। यासाठी निधी आम्ही आधीच मंजूर करून ठेवलेला आहे। त्यामुळे बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता हा 100% जमा होईल। मतदान पार पडताच खात्यात 6व्या हप्त्याचे पैसे येतील, असे मुख्यमंत्री यांनी रत्नागिरीमध्ये असताना म्हटले आहे। पुढे बोलताना ते म्हणाले की आमची नियत साफ आहे। हे सरकार देना बँक आहे। आम्ही देण्याचे काम करतो, घेण्याचे काम करत नाही। ही योजना कधीही बंद पडणार नाही। निवडणूक झाल्यानंतर डिसेंबरचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे, असे मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे। पुढे ते म्हणाले की लाडकी बहीण योजना यशस्वी होण्यासाठी काही आव्हाने देखील आहेत। योजनेची अंमलबजावणी सुरळीत व्हावी, लाडक्या बहिणींना पैसे वेळेवरती मिळावेत आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचावी यासाठी प्रयत्न शासनाचे सुरू आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारे काळजी करू नये। पुढील हप्त्याबाबत तर बिलकुल काळजी करू नये, कारण की आता निवडणूक संपताच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील जमा करण्यात येणार आहे आणि यासाठी आधीच निधीची तरतूद देखील करण्यात आलेली आहे। त्यामुळे डिसेंबरचा हप्ता महिलांना 100% हा मिळणार आहे, अशा पद्धतीने मुख्यमंत्री साहेब यांच्या मार्फत सांगण्यात आले आहे। तसेच ज्या महिलांना अगोदर बँकेचा प्रॉब्लेम असल्या कारणाने किंवा त्यांचे आधार कार्ड हे बँकेला लिंक झाले नसल्यामुळे
ज्या महिलांना अगोदर लाडकी बहीण योजनेअंतर्गत अजूनपर्यंत 1 रुपया देखील मिळालेला नाहीये, तर अशा महिलांना देखील शासनाकडून आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी देखील त्यांच्या बँकेच्या ज्या काही त्रुटी असतील त्या त्यांनी दुरुस्त करून घ्याव्यात. कारण की अजूनही तुमच्या हातात काही दिवस आहेत. या दिवसांमध्ये तुम्हाला तुमचे बँकेचे जे काही त्रुटी असतील त्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत. कारण की जेणेकरून ज्यावेळेस डिसेंबरचा हप्ता शासनाकडून महिलांच्या बँक खात्यावरती जमा केला जाईल त्यावेळेस ज्या महिलांना हप्ते हे मिळालेले नाही आहेत किंवा ज्या महिलांचे हप्ते हे कमी अधिक आलेले असतील तर अशा महिलांच्या बँक खात्यात देखील हे हप्ते जमा होतील. तर त्यासाठी ज्या महिलांचे जॉईंट अकाउंट असेल, म्हणजे ज्या महिलांचे पतीसोबत किंवा मुलीसोबत जॉईंट अकाउंट असेल आणि त्यांनी अजूनही ते खाते वैयक्तिक स्वरूपात केलेले नसेल, तर अशा महिलांना शासनाकडून आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी जॉईंट खात्याचे वैयक्तिक खाते हे ओपन करून घ्यावे. त्याच्यानंतर ज्या महिलांनी अजूनही आपले आधार कार्ड बँकेला लिंक केले नसेल तर त्या महिलांनी देखील त्यांचे आधार कार्ड हे बँकेला लिंक करून घ्यायचे आहे. तसेच ज्या महिलांचे लग्नाआधीचे खाते असतील आणि ते खाती बंद झालेले असतील तर त्या महिलांनी देखील चौकशी करून लवकरात लवकर एक सेपरेट नवीन बँकेत खाते उघडून घ्यायचे आहे आणि त्या बँकेला त्यांचे आधार कार्ड हे लिंक करून ठेवायचे आहे, जेणेकरून पुढचा येणारा हप्ता घेण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचण ही येणार नाही. तसेच ज्या महिलांचे अर्ज हे मंजूर झालेले आहेत आणि त्या महिला या योजनेसाठी पात्र देखील आहेत, परंतु त्यांनी अद्याप बँकेला आधार कार्ड लिंक केले नसेल तर त्यांनी देखील ते आधार कार्ड लवकरात लवकर लिंक करून घ्यायचे आहे. तसेच अजून एक महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो, ज्या महिलांना अगोदर लाडकी बहीण योजनेचे त्यांचे आहे त्या बँकेतच काही हप्ते जमा झाले असतील, म्हणजेच काहींना 1 हप्ता आला असेल, काहींना 2 हप्ते आले असतील किंवा काही महिलांचे सर्वच हप्ते जमा झाले असतील, तर अशा महिलांसाठी महत्त्वाची सूचना म्हणजे त्या महिलांना त्यांचे बँक खाते बदलण्याची आवश्यकता नाहीये. कारण की मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितले होते मित्रांनो की काही महिलांना या ठिकाणी बँकेचे खाते हे बदलावे लागणार आहे. परंतु ते कोणत्या महिलांना, तर ज्या महिलांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेला त्यांची आहे त्या बँकेला लिंक होत नसेल किंवा त्या बँकेला IFSC कोड नसेल आणि आधार कार्ड लिंक करण्याची सुविधा नसेल, तर अशा बँकेत ज्या महिलांचे खाते अगोदर असेल आणि त्यांना अजूनपर्यंत 1 रुपया देखील आलेला नसेल तर अशा महिलांनीच या ठिकाणी त्यांचे बँक खाते हे बदलून घ्यायचे आहे, जेणेकरून तुम्हाला डिसेंबर महिन्याचा हप्ता हा मिळू शकेल. अन्यथा जर तुम्ही तसेच ठेवले तर मात्र तुम्हाला पुढील हप्ता देखील येणार नाही. त्यामुळे अशा महिलांना या ठिकाणी बँक खाते बदलणे हे आवश्यक आहे. परंतु ज्या महिलांना अगोदर आहे त्या बँकेतच त्यांचे लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे मिळालेले असतील अशा महिलांना या ठिकाणी बँक खाते बदलण्याची आवश्यकता नाहीये. त्यांनी कुठल्याही प्रकारे काळजी करू नका, तुम्हाला तुमचे हप्ते हे मिळून जातील. तर माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.